मला असं वाटलं की हे खूप काय म्हणतात मोठं धाडस आहे चॅलेंजिंग जे करतायत ते. हे चुकवणं माझ्यासाठी खूप मोठी चूक असेल. सो आय एम हिअर अँड आय एम व्हेरी हॅपी. खूप मिक्स्ड इमोशन्स आणि मिक्स्ड फीलिंग्ज होते त्यांच्या मनामध्ये त्यावेळेला. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. झी मराठी वाहिनी दरवेळेला आपल्यासाठी नवनवीन मालिका घेऊन येतच असते. फक्त मालिका नाही तर असे काही शोजसुद्धा घेऊन येते ज्याच्यामध्ये मालिकेमधून जो आम्हाला आनंद मिळतो तोच आनंद शोमधून सुद्धा मिळतो. असाच एक नवा कोरा शो आपल्या भेटीला आला आहे चल भावा सिटीत. आणि त्या शोचे होस्ट बोलण्यापेक्षा मित्र बोलून की त्या शोला ज्यांनी ना एका खूप चांगल्या उंचीवर नेऊन ठेवले असे श्रेयस सर माझ्यासोबत आहेत. सर, सगळ्यात आधी आता कसं वाटतंय? सिटीत गाव गाजतंय. सोशल मीडियाला सुरू झालेली की एक नवीन शो येतो आहे. शो कळला काय असणार ते सगळं होतं. पण जेव्हा या कार्यक्रमाचा होस्ट अनाऊन्स झाला ना तेव्हा सगळ्यांना की अरे यार भाई ये कुछ तो अलग होने वाला आहे. किती भारी वाटतं पुन्हा एकदा माहेर घरी आल्यासारखं. 100% म्हणजे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे माहेरघरी आल्यासारखंच वाटतंय. मी टी व्हीवर जे मॅक्झिमम काम केलं आहे, इनफॅक्ट 99% ऑफ द वर्क दॅट हॅव डन ऑन टी व्ही अल्फा होतं तेव्हा ते झीवर केलं आहे. वेदर इट इज मराठी और हिंदी. माझ्या जेवढ्या मालिका असतील, एपिसोडिक्स असतील किंवा काही शोज असतील ते झीवर. त्यामुळे झी इज मोर होम फॉर मी. त्यामुळे त्यांनी जेव्हा या शोबद्दल विचारलं तेव्हा आनंद तर झालाच होता, पण सगळ्यात जास्त आनंद झाला जेव्हा मी या शोची कॉन्सेप्ट ऐकली. जेव्हा मला त्यांनी सांगितलं की असा आम्ही प्रयत्न करतो आहे की 12 गावातली मुलं आणि 12 शहरातल्या मुली त्या एकत्र येऊन टास्क करणार. मला असं वाटलं की हे खूप काय म्हणतात मोठं धाडस आहे Challenging जे करतायत ते. कारण तशी मुलं शोधणं, तशा मुली शोधणं आणि मग एकत्र आणून त्यांच्याकडनं ज्या टास्क त्यांनी डिझाईन केल्या आहेत त्या आउटस्टँडिंग आहेत. म्हणजे त्याच्यात एंटरटेनमेंट तर आहेच, त्या एंगेजिंग आहेत, त्या इमोशनल आहेत, त्या फन आहेत, त्या धमाल आहेत, त्या कठीण आहेत मुलांसाठी आणि मुलींसाठी पण. सो असं सगळं जे एकत्र आणून करणं इज अ डिफिकल्ट थिंग टू डू. आणि त्यांनी सांगितलं की फक्त एवढंच आहे की तुमचे 2-2.5 महिने ब्लॉक असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. सो माझ्या फिल्म्स काही चालू आहेत, पण त्यांना मी सगळ्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज जर का आपण हे 2-2.5 महिने तुम्ही मला सोडा. कारण असे शो रोज रोज बनत बरोबर, नाहीत. यु नो, बरोबर. अशा कॉन्सेप्ट रोज रोज सुचत नाहीत लोकांना. तर जर का सुचलंय आणि झी मराठी एवढं मोठं धाडस करतंय तर मग मला वाटतं हे चुकवणं माझ्यासाठी खूप मोठी चूक असेल. सो आय एम हिअर अँड आय एम व्हेरी हॅपी. नाही म्हणजे ना, शनिवारी मी पहिला एपिसोड बघितला. खरंच खूप भारी झाला एपिसोड. तर मला तुम्हाला जी शहरातली मुले आहेत त्यांच्यापेक्षा जी गावाकडची मुलं आहेत ना, मला त्यांच्याबद्दल विचारायला आवडेल की शहरामधले ना कधीतरी आपण कोणत्या ना कोणत्या इव्हेंटला भेटतोच किंवा कधी ना कधी कोणत्या कोणत्या पार्टीमध्ये किंवा प्रमोशनच्या दरम्यान वगैरे आपण सगळ्यांना भेटतो. पण जेव्हा गावातली माणसांनी, ज्या गावातल्या पोरांनी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं, एक असं ना की अरे श्रेयस दादाला भेटणार आहे. कारण का ना ती खरंच खूप साधी आहेत, खूप जास्त साधी आहेत. कशा होतं त्यांचे रिॲक्शन? आणि काय असतं ना की अरे यार आपल्याला सुद्धा ओव्हरवेल्मिंग वाटतं तेवढं. काय सांगाल त्याबद्दल? नाही, ते अर्थात थोडेसे काय म्हणतात त्याला भारावून गेले होते, थोडेसे घाबरले होते. पण तो माझ्यापेक्षा मोठा तो स्टेज होता. ज्या स्टेजवरती आले होते आणि समोर ऑडियन्स, मग त्या मुली, आणि मग मी त्यांना प्रश्न विचारत होतो, त्यांना त्यांच्याबद्दल विचारत होतो. त्यामुळे खूप मिक्स्ड इमोशन्स आणि मिक्स्ड फीलिंग्ज होते त्यांच्या मनामध्ये त्यावेळेला. पण ते झाल्यानंतर मग हळूहळू ते माझ्याकडे ओपन अप व्हायला लागले की दादा आम्ही तुला बघितलं आणि सुरुवातीला आमचे पाय थरथरत होते, आम्ही लटपडत होतो, कळत नव्हतं काय बोलायचं तुझ्यासमोर वगैरे वगैरे. पण माझं काम एवढं होतं की मला त्यांचा मोठा भाऊ बनायचं आहे, मला त्यांचा बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. आणि मला कुठेही त्यांना काय म्हणतात इंटिमिडेट करायचं नव्हतं. मला त्यांना कम्फर्टेबल करायचं होतं. जे हळूहळू आम्ही मग त्यांच्याशी बोलून थोडा वेळ स्पेंड करून मग ते होऊ लागलं. पण आता तुम्ही त्यांना बघाल, आता असे सुटले आहेत सगळे की पण तो गोडवा त्यांचा अजून तसाच Yes, yes, आहे, आहे. सो त्यामुळे मला खूप मजा येते हा शो करताना त्यांच्याबरोबर. बरं, तर ह्या दिना सर आम्ही या घरातले एखाद टूरसुद्धा केले. मुलींचे बेडरूम बघितले, मुलांचे बेडरूम बघितले, हा सगळा एरिया बघितला. तुम्हाला विचारायला मला आवडेल की कोणती अशी जागा आहे जी श्रेयस तळपदेला असं म्हटलं की अरे काय भारी, काय सुंदर डिझाईन आहे. आणि तिकडे येऊन तुम्ही जेव्हा येता तेव्हा 5 मिनटं का होईना आधी तिकडे जाऊन बसता किंवा तिकडूनच सुरुवात करता. काय सांगायला ॲक्च्युली कसं झालं, मी घरात आलो, मी पण घर फिरलो मुलांबरोबर. आणि आजच्या एपिसोडमध्ये ते मजा येतं. आमचा हा जो आहे रूम क्लीनर, तर तो फिरताना त्यांच्या रिॲक्शन्स वगैरे बघण्यासारख्या होत्या. पण मी पण येऊन बसलो, सगळं बघितलं. पण इकडे हा स्पॉट इथे माझी खुर्ची होती आणि मी येऊन, कारण इथे मुलं बसतात, मी इथे बसतो आणि बसल्यावर ते ना आय फेल्ट ॲट होम.
म्हणजे असं घरी आपली एक जागा असते ना की आपण एखादा कोपरा असतो जिकडे आपल्याला बसायला खूप आवडतं, तसं इथे येऊन बसून त्यांच्याशी गप्पा मारणं इट बिकेम माय स्पॉट. त्यामुळे ऑटोमॅटिकली मी येतो आता आणि आधी इथे बसतो पण मला वाटतं ज्या पद्धतीने डिझाईन केलं आहे सगळं, घर म्हणा, त्यांच्या बेडरूम्स म्हणा, जो कम्फर्ट त्यांना द्यायचा प्रयत्न केला, कारण त्यांच्यासाठी हा एक्सपिरियन्स स्पेशल असला पाहिजे. ते गावात न आलं ते बघून जरा त्यांना असं वाटलं पाहिजे वा की आपण कुठे आलो आहे यार, मस्त काहीतरी मजा आहे सिटीमध्ये. कारण आम्ही प्रोमोमध्ये सुद्धा बघितलं, म्हणजे ना प्रत्येक एका मुलाची प्रोमो क्लिप आम्ही बघितली, तर त्यांचं पण तेच होतं की घरामध्ये आलो कसं होतं, अरे बाबा एवढं घर वगैरे असं, होय, स्वर्गच आहे, स्वर्गातच आलो वगैरे माझ्या वगैरे. मुलींसोबतचं त्यांचं इंटरॅक्शन असेल, त्यांना पण होतं की अरे मुलींसोबत कसं बोलायचं असं. आणि खूप लाजत होती मुलं सुरुवातीला, इतकी बिचारी सगळी लाजत होती की नाही बघायला तयार नाही, तर बोलणं तर फार लांबची गोष्ट. पण मग मैत्री झाली हळूहळू, मुलींनी पण त्यांना खूप कम्फर्टेबल केलं की अरे नाही आपण मेंटॉर आहोत आम्ही तुमच्या, आणि आपण एकत्र टास्क करायचं आहे वगैरे वगैरे. मग हळूहळू त्यांची मैत्री झाली. सो इट इज इंटरेस्टिंग टू सी जे डायनॅमिक्स त्यांच्यामध्ये आता होत आहेत ना, ते बघायला खूप मजा येते. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी ते थांबतो, कारण का बाकीच्या पत्रकारांसुद्धा तुमच्यासोबत गप्पा मारायच्याच आहेत. पहिला एपिसोड आला आहे, सोमवारपासून आम्हाला रोज 9:30 वाजता बघायला मिळणार आहे. धन्यवाद तुमचा आणि झीचं, एक खरंच खूप सुंदर शो आमच्यासाठी घेऊन त्याबद्दल, आणि तुमच्यासोबत सर तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच, थँक्यू. असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या.